महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळणार नाही आणि यामागील खरे सूत्रधार जर कुणी असेल तर ते भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ही बाब खरी आहे, परंतु त्यांना हे आरक्षण द्यायचंच नव्हतं आणि त्यामुळे त्यांनीच महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने युक्तिवाद करू नका असं सांगितल्याचा दावा आंबेडकर यांनी केलाय। बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला। पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असं विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं, त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला, तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।